विविध वस्तूंच्या वाटप या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मंचकावर उपस्थित असलेले विशाल भाऊ सातपुते, मंगेश भाऊ सातपुते, त्याचबरोबर वर्षाताई बर्डे, दीपालीताई शिर्के, संतोष भाऊ लंगे, माधुरीताई थोरात, बाबाजी करपे, जगदीश भाऊ पाचरले, माळवाडीचे सरपंच, आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक विशाल भाऊ, सुवर्णाताई, इतर सर्व मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो, बऱ्याचशा मान्यवरांचे या ठिकाणी वेळेअभावी मी नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रथमतः हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी मला येण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल मी आपली सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर या कार्यक्रमाकरता विशालला तारीख दिली होती, मात्र आज सकाळपर्यंत तारीख घेतल्यापासून विशाल भाऊंचा माझा काही संपर्क झाला नाही. आजच्या कार्यक्रमाची मला माहिती नव्हती. सलग 3 दिवस मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि इतर संघटनेच्या कामानिमित्त त्याच ठिकाणी मुक्कामी होतो. सकाळी 9 वाजता पुण्यामध्ये आल्यानंतर विशाल भाऊंचा फोन आला आणि आजचा कार्यक्रम आहे, तुम्ही येणार आहात का असं विचारल्यानंतर नंतर मी विशाल भाऊंना विचारलं की आज कार्यक्रम होता, तुम्ही मला काल कल्पना द्यायला पाहिजे होती, लवकर मी येऊ शकलो असतो. मात्र माझ्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी नाश्त्याच्या वेळेत आला होता, मात्र जेवणाचीही वेळ संपून गेली, तरी आपण या ठिकाणी बसलेले आहात. मी मनापासून आपल्या सर्वांची माफी या ठिकाणी मागतो. खरं तर आजची तारीख देत असताना मलाही माहीत नव्हतं, मात्र खऱ्या अर्थाने आज अनेक आमच्या महिला भगिनींचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. समोर माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकरता समर्पण फाउंडेशन आणि इतर सर्व संघटनांच्या वतीने जे साहित्य वाटप होणार आहे, त्यामध्ये त्या माध्यमातून देखील आज महिलांचा सन्मान या ठिकाणी होतो. खरं तर उषाताई हा कार्यक्रमच सर्व महिलांचा आहे, सर्व महिला भगिनी या ठिकाणी आहेत आणि आजचा दिवस जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा महिलांकरता खास विशेष असा दिवस आहे. कारण आज 19 सप्टेंबर तारीख आहे. आजच्याच दिवशी ज्या सुनीता विल्यम्स आहेत, ज्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झाला, मात्र त्या भारतीय वंशाच्या आहेत, त्यांचा जन्म देखील 19 सप्टेंबर 1965 रोजी झाला होता. त्या अंतराळामध्ये जाऊन आल्यात, आपल्याला माहिती असेल. त्यांच्याबद्दल एक वेळ या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना आज वाढदिवसाची या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर आज आणखी एका भारतीय महिलांनी एक स्पर्धेमध्ये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एक प्रावीण्य मिळवलेला आहे. त्यामध्ये आपल्या कर्नाम राजेश्वरी मल्लेश्वरी यांनी जे 2000 मध्ये ऑलिम्पिक झालं होतं ऑस्ट्रेलियामध्ये, सिडनी या ठिकाणी, त्या ठिकाणी वेटलिफ्टिंगमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं आणि गोल्ड मेडल मिळवलं होतं. म्हणजे भारताला सगळ्यात पहिलं ज्या महिलांनी या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवून दिलं ती मल्लेश्वरी दिदी. तिचा देखील आज म्हणजे तो दिवस आहे. ते मल्लेश्वरी दिदीला देखील आपण टाळ्याच्या गजरात या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया. कारण या महिलांनी आपल्या देशाचं आणि आपल्या कर्तृत्वाचं या ठिकाणी जे प्रदर्शन केलेलं आहे, संपूर्ण जग आज सुनीता विल्यम्सला कोणी ओळखत नाही अशी गोष्ट नाही, मल्लेश्वरी यांना देखील कोणी ओळखत नाही असं नाही. निश्चित महिलांना जर संधी मिळाली तर महिला भगिनी क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या ठिकाणी आपला ठसा उमटवण्यामध्ये कधी मागे राहत नाही. खरं तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम होत असताना, माझ्या महिला भगिनींचा सन्मान होत असताना, अनेक क्षेत्रामध्ये आज पाहतो की आज आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये अनेक भगिनी आपल्या या पुढे येत आहेत. जोपर्यंत आपली महिला भगिनी ही सक्षम होणार नाही, तोपर्यंत तुमचं कुटुंब आणि देश सुद्धा सक्षम होणार नाही. या ठिकाणी ज्या पूर्वीपार ज्या पद्धती चालायच्या, ज्या परंपरा होत्या, त्यामध्ये महिलांना या ठिकाणी
दुय्यम दर्जा दिला जायचा. मात्र निश्चित मला तर वाटतं, एक तर अभिमान वाटतो की एकमेव आपला असा देश आहे, हा भारत देश आहे की या ठिकाणी महिलेला मातेचा या ठिकाणी सन्मान दिला जातो, देवीचं स्थान दिलं जातं. जगामध्ये एकमेव माझा भारत देश आहे. आता येत्या 2 दिवसामध्ये नवरात्र महोत्सव चालू होतोय. संपूर्ण जगामध्ये एवढा मोठा सन्मान कुठल्याही देशामध्ये मिळत नाही. तो सन्मान केवळ या भारत देशामध्ये आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी दिला जातो. अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं असलेलं उल्लेखनीय काम आणि अनेक क्षेत्रामध्ये घेतलेली आमच्या महिला भगिनींनी जी भरारी घेतलेली आहे, ती दैदिप्यमान जी भरारी घेतलेली आहे, निश्चित त्यामुळे आज सर्व क्षेत्रामध्ये आज देश पुढे जातोय, आमच्या महिला भगिनी पुढे जात आहेत. निश्चित या ठिकाणी आज आमच्या महिला भगिनींचा सन्मान झालेला आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. आणि आज काय भगिनींना या ठिकाणी आपल्याला रोजगार करता, आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता आपल्याला या ठिकाणी विविध साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. निश्चित हा कार्यक्रम होत असताना मी तर सुवर्णताईंना पहिल्यांदाच या ठिकाणी भेटतोय. त्या संघटनेच्या पदाधिकारी आहेत आणि एवढा असा मोठा कार्यक्रम आणि केवळ महिलांकरता, म्हणजे खऱ्या अर्थाने व्यवस्थेबद्दलची गरज आहे. जो मुख्य कणा आहे तो म्हणजे आमची नारी शक्ती, आमच्या महिला भगिनी, त्यांना सक्षम करण्याचा जो कार्यक्रम आपण घेतला तो उल्लेखनीय असा आपण कार्यक्रम घेतलेला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड परिश्रम घेतलेला आहे, मेहनत घेतलेली आहे. मी सर्व आयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेन. बराचसा वेळ झालेला आहे. अनेक महिला भगिनी आमच्या खूप दुरून आल्या असतील, त्यांची मुलं, त्यांचं कुटुंब सोडून ते या ठिकाणी आलेले आहेत. निश्चित या ठिकाणी आज आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. मात्र जाता जाता मात्र निश्चित एवढं सांगेन की आमच्या या ठिकाणी वाघारीताई आहेत, आमच्या सुवर्णताई या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे समाजामध्ये तळागाळामध्ये जाऊन जे काम करतात, निश्चित ते उल्लेखनीय काम आहे. मी या ठिकाणी या मंचावर या आमच्या भगिनींना निश्चित या ठिकाणी सांगेन की आपल्याला भविष्यामध्ये कोणतंही क्षेत्र असो, शासकीय पातळीवर असेल, केंद्रीय पातळीवर असेल किंवा राज्य शासनाकडे जे काय आपले विषय असतील महिलांच्या संदर्भातले, जे काय विषय असतील त्या ठिकाणी लवजी शक्ती सेना आणि मी खंबीरपणे आपल्या पाठीशी सदैव उभा राहू. आणि जे शासनाचे प्रोग्राम असतात, कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाची देखील आपण माहिती घेत आहे. आपल्याला आज सुदैवाने लवजी शक्ती सेना आज महायुतीतला घटक पक्ष आहे. सुदैवाने आपल्या संघटनेचं बऱ्यापैकी प्रत्येक क्षेत्रामध्ये ऐकलं जातं आणि चालतं. या ठिकाणी लवजी शक्ती सेना काम करत असताना तळागाळातील शोषित पीडितांसाठी काम करते. या ठिकाणी ताईंनी, उषाताईंनी खूप माझं कौतुक केलं. मात्र मी त्या पात्रतेचा नाही, ताई मी केवळ समाजाचा सेवक आहे, नोकर आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी मला आपल्यातून प्रेरणा मिळाली. खरं तर मी शासकीय सेवा करत होतो, नोकरी करत होतो आणि नोकरी करत असताना समाज कार्याचे मला वेळ लागलं आणि कधी नोकरी सोडली मला देखील कळालं नाही. नोकरी सोडल्यानंतर जवळजवळ 4 महिन्यांनी मी भानावर आलो की काय करून बसतोय. कारण मुलं लहान होती, 11वी 9वी आणि 20वीला मुलगी होती, एकट्याच्या जीवावरती कुटुंब होतं, बायको आणि आई माझ्याकडे राहत होती. आणि त्यावेळी मी नोकरी सोडली आणि समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. मात्र नोकरी सोडताना शपथ घेतली नाही की मध्येपर्यंत राजकारण करायचं नाही, आपण समाजाचं देणं लागतो ते द्यायचं आणि निघून जायचं. या भावनेने या ठिकाणी काम करत असताना कुठली आमदारकी, कुठली खासदारकी किंवा कुठलं महामंडळ, अगदी पोलीस स्टेशनची कमिटी देखील स्वीकारायची नाही अशी शपथ घेऊन बाहेर पडला असताना निश्चित आज जो काय आपण कौतुक करताय ते कौतुकास मला जे पात्र या ठिकाणी बनवलं ते समाजाने बनवलं नाही. माझी ती पात्रता नाही, मात्र माझी पात्रता जी निर्माण केली, आज देशाचे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील, ते सुदैवाने या ठिकाणी जवळ करतात, बोलतात, आपुलकीने या ठिकाणी विषय मार्गी लावतात. निश्चित या ठिकाणी जे काय घडलेलं आहे, जे काय घडवलंय हे समाजातून मी घडलं गेलोय. निश्चितपणे या ठिकाणी आपल्या सर्व या ठिकाणी पुढील कार्य वाटचालीस शुभेच्छा देत असतानाच आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये माझी गरज लागेल त्या क्षेत्रामध्ये सदैव
मी आपल्या पाठीशी राहील एवढं मात्र या ठिकाणी अभिवचन देतो. बरंचसं काय बोलायला पाहिजे होतं, मात्र वेळेअभावी तुमचा अंत किती पाहायचा वेळेचा याला देखील मर्यादा पडतात. त्यामुळं मी आता जास्त वेळ न घेता या ठिकाणी अनेक भगिनी या ठिकाणी त्यांचं ते वाटप राहिलेलं साहित्याचं, त्यासाठी या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी वेळ होतोय, त्यासाठी मी या ठिकाणी माझं मार्गदर्शक भाषण आवर्त घेऊन या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून निश्चित आयोजकांच्या आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय लवजी, धन्यवाद, जय महाराष्ट्र.